म्हणून जो कोणी अशी कथा करतो त्याच्या कुटुंबाचं चांगलं होतं, कल्याण होतं, त्रिकाल बाधित सत्य. म्हणून संतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपेनं सतत प्रश्न कथेचा योग आहे. महिन्याला तरी कथा कुठं ना कुठं बोलवतात. पण कुणाची सेवा घेतली तर हृदयातून सेवा करावी, जीव तोडून सेवा करावी लागते. म्हणून जीव राखून तरी काम करायचं नाही. म्हणून आमची जी मंडळी ही जीव तोडून काम करतात. संहिता वाचन असेल, नामसाधना, हवन विधी, सगळे विधी करावे. काही काही ठिकाणी तर निश्चित 3 तास कथा केली की झालं, सकाळचा साधना करतच नाही, त्याच्यामुळे लाभ होत नाही आणि यजमानाचा खर्च होतो. खर्च होऊ नये. खर्च केला तर तो कामीचा आला पाहिजे, समाधान झालं पाहिजे. अठास करू सांगावं लागतं. कायनं वाचेनं मनानं, कायनं वाचा मनसेंद्रियदेवानं बुद्ध्यात्मना करोमि यत्नं सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि. म्हणून त्या नारायणाला, त्या भगवंताला आपण ते समर्पित करायचे सगळी सेवा. म्हणून फल मिळत असतं. मा फले सुखदाचन. म्हणून उद्धव आणि कृष्ण, आता कृष्ण अवतार संपते आणि उद्धव म्हणतो देवा तुम्ही जाणार आहे, मला येतात तुमच्या बरोबर. देव म्हणले मी कुणाला बरोबर आणलं नाही, मी नेणार नाही, आपापल्या मार्गाने जायचे. आणि मग तर देव रागावले आणि उद्धवाला सांगितलं. मग म्हणले देवा मी कुठं थांबायचं. प्रभू रामचंद्राने हनुमानजीला सांगितलं जिथं कथा तिथं तुम्हाला प्रसन्न वाटत. आणि बरंच काय सांगितलं. आणि दत्तात्रेयाने 24 गुरु केलेले, प्रत्येकातून शिकलेले. आता वेळ आपला आलेला संपत आलेला आहे. पृथ्वीला गुरु केलं, वाऱ्याला गुरु केलं, पाण्याला गुरु केलं, अग्नीला गुरु केलं, सूर्याला, चंद्राला, कबुतराला, अजगराला, भुंग्याला सुद्धा गुरु केलं. भुंग्यातून काय शिकलं? थोडा थोडा रस सगळ्याचा आणायचा. त्या माश्याला आणि दुसऱ्याला द्यायचा. बघा किती दान आहे त्याच.